दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोला या वचन आणि जेने तू जोडशी का तोडशी जोडला का लिहून ठेवलंय महात्म्यांनी जोडशी नारायण. पण नारायण जोडला का? जोडल्याच्या काही खानाखुणा आहेत का? तुम्ही इथं बसले सगळ्यांनी सोयरा जोडला का नाही? सोयरा जोडला ना? लेकी जावाई सुना नातवंड परतोंड सगळं आहे ना. मग सोयरा जोडला तर काही खानाखुणा आहेत की नाही? आणि जशी बैठक झाली तेव्हापासून खानाखुणा आहेत सोयऱ्याच्या, नाही का? 5 तोळे द्या, 10 तोळे द्या, लग्न करून द्या, अमुक करा धमुक करा, तिथूनच सुरुवात आहे सगळी. मग सोयरा जोडल्याच्या खानाखुणा आहेत, मग देव जोडल्याच्या खानाखुणा आहेत का? देव तो सोयरा करी आता बापा करी आता स्वार्थ. मग विचार करा, देवाला सोयरा करायला सांगितलेला आहे, आपण सोयरा केला का? नाही ना. आपले नाशिवंत सोयरे जोडायचं काम चालू आहे हो. जे करायला सांगितलं ते करत नाही. नाही करायला पब्लिक तयार आहे. ऐकणारे लोक सोन्यान पिवळे करायला तयार आहे, पण सांगणार सांगत नाही तर ऐकणारे काय ऐकतील? आडतच नसेल तर पोरेत येणार कुठून? अनुभव नाही जे खाल्लं तेच ना. याला म्हणतात अनुभवाच्या गोष्टी, नाही का? जे खाल्लं तेच सांगणार. आता तुम्ही जेवायच्या ताटावरून उठले, बाहेर गेले, समोरून लगेच आला, त्यांनी विचारलं काय भाऊ जेवण झालं का? म्हणे हा. काय खाल्लं? बासुंदी, पुरी, पेढा, गुलाबजाम हे खाल्लं. खरंच खाल्लं का? नुसतं वर्णन हो, नुसतं वर्णन. चकाट्या मारायचं काम चालू आहे, खायचं काही काम नाही. हो समोर जेवायला बसले तर रिकाम्यात पत्रावळ्या पोटभर जेवा, लाजू नका. पोटभर जेवा, लाजू नका. अरे वाढ ना त्याच्यात काहीतरी. महात्म्यांनी एवढं करून ठेवलंय ना. किती करून ठेवलंय. सेवितो हा रस वाटी तो सांगतात. अरे बाबा नो रानोमाळ फिरू नका हो.
त्यांना दया आहे तुमची, महाराज लोकांना दया येणार नाही. तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे, माझ्या पाठोपाठ जर आलात तर तुम्हाला सुद्धा देवाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. पण केव्हा मार्ग दावून गेले आधी संत आपल्या अगोदर जन्माला आले, अवताराला आले, कार्य केलं, अनुभव घेतला, मार्ग दाखवला आणि निघून गेले. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. संत दयाघन असतात, कृपण नसतात. आता कोणीही दयाघन नाही. लोकाला काही पडलेली नाही तुमची, आमचे पोट भरा, काम संपलं. मग मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता. शुद्ध मराठीत सांगितलंय, तेनेची पंथे चालू जाता. पुढे काय लिहिलंय? न पडे गुंता कोठे काही. तुम्ही आमच्या मागे मागे या, परमार्थामध्ये गुंता पडणार नाही, परमार्थ अवघड वाटणार नाही, परमार्थ कठीण वाटणार नाही, परमार्थ खूप सगळ्यांना सोपा वाटे. मग आता रानोमाळ कीर्तन चालू आहे. फोन उघडला की कीर्तन, युट्यूब उघडलं की कीर्तन, टीव्हीचं बटन दाबलं की कीर्तन, नाही का? सगळीकडे कीर्तन, सप्ताह कीर्तन सोहळे, नाही का? प्रत्येक ठिकाणी एका गावामध्ये सप्ते चालू, एवढ्या एवढ्या अंतरावर सप्ते चालू आहेत. लागत तेवढे बुवांची पैदास झाली. पैदास, कारखाने तयार झाले, कारखान्यात प्रोडक्शन तयार होतं बुवा लोकांचं. हर माल 2 रुपया, चलो. पण शिक्कामोर्तब नाहीये. शिक्कामोर्तब एकही बाबा नाहीये. त्याला खानदान नाही, त्याला वंश परंपरा नाही, त्याला संप्रदाय नाही, त्याला अनुभव नाही. अरे बाई, नुसती भाजी आळणी झाली का खारड झाली ते सुद्धा चाटून पाहते, मग जेवायला वाढते. खारड झाली असेल तर पाणी घालेल, आळणी झाली असेल तर त्याच्यात मीठ घालेल. शिखर गाठलं खया संताला मागे टाकलं. छळ करणारे होते. त्यांच्या अभंगाच्या वह्या पाण्यात बुडवल्या. ज्ञानेश्वर महाराजांचा छळ करणारे होते.
नाथ महाराजांचा छळ करणारे होते. नाही नाही, नाथांचा स्वतःचा मुलगाच त्यांना विरोधात जात होता. संस्कृत ज्ञानी पंडित होता आणि त्याप्रमाणे तीच वंशावळ आजही जिवंत आहे. जसेच्या तसे आजही जिवंत आहे. आजही संतांना खूप त्रासातून जावं लागते. खरा मार्ग समाजाच्या पुढे यायला तयार नाही. समाज ऐकायला तयार आहे, पैसा खर्च करायला तयार आहे. गाव कोणाचंही आहे, तुमचं का आमचं? बोला पटापट. तुमच्या गावात तुम्ही राहता का आम्ही राहतो? मग गाव तुमचं का आमचं? तुमचं. वर्गणी कोणाची? तुमची का आमची? तुमची. जेवणावळ कोणाची? तुमची का आमची? ही जागा कोणाची? तुमची का आमची? आणि सत्ता कोणाची? बाबाची. सगळं आमच्याच बापाचं, सगळं आमच्याच बापाचं. तू रे कुठून आला? हा? अरे तू पोटावरी दारोदार फिरतोय आणि तू म्हणतो हे माझ्या बापाचं, हे सप्त माझंच आहे बरं का. खरेदी केला काय? जागे व्हा, रात्र वैरायची आहे. जोपर्यंत तुम्ही जागे होत नाही तोपर्यंत खरं ज्ञान तुमच्यापर्यंत येणार बरं का. सुकाळ झालाय सुकाळ. कारण जे आयोजक आहे ते आणि समाजातला राहणारे लोक त्यांना असं दाबून टाकले. कारण सप्तेची मीटिंग बसते, कीर्तन कोणाचं घ्यायचं. आणि मग सगळेजण म्हणतात कोणाचं कीर्तन घ्यायचं, कोणाचं कीर्तन घ्यायचं. मग हे म्हणतात मोठ्यातला मोठा बाबा आणा. आणि काही नाही आपलं सामान्य बघा. आता मोठ्यातला मोठा म्हणजे त्याला शिंगे शेपूट फुटलेलं असतं का? 50,000. काय चुलीत घालायचे काय? अरे जागे झाले तर ठीक आहे. आज उधळमानकी चाललेली आहे. शेतावर काम करणाऱ्या बाया रात्रंदिवस उन्हात काम करतात आणि 200 रुपये 300 रुपये रोज मिळवतात. आणि हा बाबा उसनवारीचं अभंग कोणाचा? तुकोबाचा. यांनी लिहिलाय का? घाम गाळलाय. मठ बांधतो ना आश्रम बांधतो, चकाट्या मारतो. 2 तासाचं कीर्तन. पहिली चाल, मधली चाल, शेवटची चाल. सगळा टाइमपास. राहतो वेळ अर्धा तास. मोजा उद्या घड्याळ लावून. आणि त्या अर्ध्या तासामधलं हिने असं केलं, त्यांनी तसं केलं. राजकारणाच्या गप्पा, सासू सुनाच्या गप्पा, हा हा हु हु ही. तुम्हालाही मज्जा वाटते. चला झाला आज टाइमपास. मनोरंजन झालं नाही का? मनोरंजनासाठी कीर्तन आहे. मनोरंजनासाठी कीर्तन विषय आपण गेलेलो नाहीये. विषय असा चाललेला आहे की कीर्तन हा मनोरंजनाचा विषय नाहीये. कीर्तन दिल बहलाने की बात नाहीये. कीर्तन करमणूक म्हणून नाहीये. ज्याला करमणूक करायची त्यांनी टीव्ही लावायचा, रेडिओ लावायचा, तमाशाला जायचं, नाटकाला जायचं आणि आपल्या जीवनाचं मनोरंजन करून घ्यायचं. ती क्षेत्र आहेत ती मनोरंजन करण्यासाठी आहे. अगदीच काय वाटत असेल तर तमाशाचा फड बोलवायचा, त्याला लाखो रुपये खर्च करायचे. काय करायचं ते करायचं. मग विचार करा, साधू संतांनी लिहिलेले अभंग, ज्या महात्म्यांना कष्टात दिवस काढावे लागले, एक एक अभंग द्यायला प्राणपणाला लावावे लागले. तुम्हाला म्हटलं तर एक अभंग लिहून दाखव. किती जण लिहून दाखवतील? एकच अभंग लिहायचा. मी 1 लाख रुपये द्यायला तयार आहे तुम्हाला.
आहे तयारी तुमची? मलाच नाही लिहिता येणार तर तुम्ही कुठून लिहिणार? अभंग म्हणजे ज्याचा कधीच भंग होत नाही अशी वाणी त्या महात्म्यांच्या मुखातून निघाली आणि यांनी त्याचा बाजार लावला. बाजार. आणि म्हणून आपल्याला देव कळेना. देव खूप सोपा आहे, इतका सोपा आहे, इतका सोपा आहे सर्वांनी सोपे, पण शहाणा तो धनी घेत असेल. परमार्थ कोणी करावा? फक्त शहाणे. मग तुम्ही म्हणताल आम्ही येडे आहेत का? हो, येडं कोणीच नाहीये. आम्ही शहाणे नाही, दीड शहाणे आहोत. कसे? दीड शहाणे आहेत, अर्धा जास्त आहे. आणि ज्या दिवशी तुमचा अर्धा निघल त्या दिवशी तुम्ही आणि देव वेगळेच नाही, वस्तूच एक आहे. देव देव म्हणून व्यर्थ काही दासी, 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 देव देव म्हणून आपल्याला अजून देव भेटेना, सुख भेटेना, समाधान मिळेना, आयुष्याचं कल्याण होईना, कृतार्थता होईना, मुक्ती मिळेना, मोक्ष मिळेना. मग चाललंय काय? फक्त वेळ वाया चाललाय आणि पैसा वाया चाललाय, पदरी काहीच नाही. दोष तुमचा नाही. या मुलांना तुम्ही शाळेत घातल्यानंतर मुलगा जर पहिलीतून दुसरी 10 वर्ष झाले जात नाही, दोष कोणाचा? मुलाचा का गुरुजीचा? गुरुजीचा आहे ना. घरून डबा घेतो, दप्तर घेतो, सगळं घेतो, जातो शाळेमध्ये. शिकवायचं काम गुरुजीचं नाही का? गुरुजी अशा टेबलवर टांगड्यावर करून झोपतो. आमची तीच लायकी. दिवसभर तेच धंदा आहे आमचा. नाही आम्हाला नोकरी, नाही आम्हाला शेती, नाही आम्हाला काम धंदा, नाही काही. सगळं पोटावरीच चाललंय. 30 गावला 30 गाव, बेकारायला 40 गाव चाललाय धंदा. कीर्तन प्रवचन हा धंदा आहे. अरे 24 तास मजुरी करावी, प्रपंच करावा, नेटका दिसू नये तो फाटका. संसारी असावे, असोनी नसावे, पण भजन करावे वेळोवेळा. संसार करून परमार्थ करायला सांगितलाय, प्रपंच करून परमार्थ करायला सांगितलाय. आमच्या महात्म्यांनी तर असाच शिकवला. तुमचं जे काही काम असेल, नोकरी असेल, प्रपंच असेल, तुमचा धंदा असेल, तो सगळा व्यवसाय करा आणि उरलेल्या वेळात परमार्थ करा. आम्हाला पोटाचं काही साधनच शिकवलं जात नाही ना.
अरे पोरग 20-25 वर्षाचं झालं, कमवायला नाही गेलं तर आई त्याला रागवते आणि बोलते, भाऊ तुझ्या पायावर उभा राहा, भाऊ तुझ्या पायावर उभा राहा. करायचं कुठे हा? त्याचं लग्न करता तुम्ही तोपर्यंत? मग एक मुलगा पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याचं लग्न करत नाही. आज आम्हाला नोकरी नाही, धंदा नाही, फक्त एका अभंगावर पोट भरायचं काम चालू आहे. अभंग लिहिले महात्म्यांनी. तुम्हाला जर एवढं वाटत असेल ना, माझं आता सगळ्यांना चॅलेंज आहे, तुम्ही तुमचे अभंग तयार करा आणि मग कीर्तन करा. तुकाराम महाराजांच्या अभंगाला हात लावायचा नाही, कुठल्याच संतांच्या अभंगाला हात लावायचा नाही. कारण पोट भरण्यासाठी अभंग नाही, तर फक्त या जगाच्या कल्याणासाठी आहे. आपण अगोदर देवाचा अनुभव घ्यायचाय आणि समाजाला सांगण्यासाठी गावगाव फिरायचंय. आणि जो तयार होईल, जो माझं होई अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची ऐकू. कशाला लिहून ठेवलंय ते ज्ञानेश्वरीमध्ये? ज्ञानेश्वरीची पारायण गल्ली बोळात चाललीये, गल्ली बोळात. ज्ञानेश्वरी काय, भागवत काय, शिवपुराण काय, भागवत काय, लागल तेवढं चालू आहे. अजून त्यातला एक शब्दही कळाला नाही. जा, लाखांनी पब्लिक बसलेली असते समोर. सकाळीच्या एका बाईंनी सांगितलं मला, म्हणे मग त्यांच्या पुढे 20 लाख लोक असतात, म्हणजे घाणेर माशा काय कमी बसतात का? मला सांगती म्हटलं, भुगया बाजारी कथा, भुगया बाजारी कथा, भुगया बाजारी कथा, ये नावे पंढरीनाथा. अरे ज्या महात्म्यांनी आपल्यासाठी स्वराज्य मिळवून देण्यासाठी एवढे प्राणपणाला लावले, ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना इंद्रायणीमध्ये देहत्याग करावा लागला आणि म्हणून आज प्रत्येक महाराजाच्या पुढे ज्ञानेश्वरी. सांगा, ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी देहत्याग करावा आणि आज आमचे आईबाप कीर्तनाला सुद्धा जायला तयार नाही. घराकडं कोण बघल, नातवाकडं कोण बघल, नवऱ्याकडं कोण बघल? हा, काय केलं असेल त्यांनी? आणि आज त्यांनी एवढं केलं, पोटासाठी केलं. अरे ज्ञानेश्वर महाराजांनी दारोदारी माधुकरी मागितली तरी कोणी वाढली नाही. अतोनात छळ केला. तुकाराम महाराजांचा सुद्धा लागल तेवढा छळ केला. काय कमी केलं त्यांना? असं खाय प्यायला घातलं पाहिजे पकवाडनं. आणि त्या महात्म्यांनी एवढे अभंग लिहून ठेवावे. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले 4000 लिहिले का 5000 लिहिले? त्याच्या अगोदर गुरु केला का अभंग लिहिल्यावर गुरु केला? उत्तर चुकलं तरी चालेल, पण सांगा. तुकाराम महाराजांनी गुरु केला, पण अभंग लिहिण्याच्या अगोदर केला का अभंग लिहिल्यावर केला? हा, लिहिण्याच्या अगोदर. हा, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली का लिहिली? लिहिली कुणी? ज्ञानेश्वर महाराजांनी नाही लिहिली. बघा ना, मग आम्ही महाराष्ट्रात राहतोय ना, बाबा काय शिकवतोय लोकांना? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली. सच्चिदानंद बाबा मेलेलं मोडं होतं बरं का, प्रेत. रस्त्याने अंत्ययात्रा चालली होती आणि त्यांच्या बायकोला काय वाटलं आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या पाया पडायला गेली आणि पाया पडली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आशीर्वाद दिला. संतांचे आशीर्वाद खरे ठरतात, लक्षात घ्या. देव कोपला तर एक वेळ परवडेल, पण संत कोपले तर परवडणार नाही. लक्षात घ्या. साधू संतांची निंदा कधीच करू नये. संत म्हणजे ज्ञानेश्वरी, भागवत आणि अभंग. आणि आज आमचं तेच चाललंय.
ते प्रेत चाललेलं होतं. बाई गेली ज्ञानेश्वर महाराजांच्या पाया पडली. ज्ञानेश्वर महाराजांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. बघा, प्रेत चाललंय, अंत्ययात्रा चालली आहे आणि पाया पडली आणि संतांनी आशीर्वाद दिलाय, सौभाग्यवती भव. ती म्हणे, बाबा हे कसं काय म्हणे, काही कळतं का नाही म्हणे, आणि मला असा आशीर्वाद दिला. उठलं ना ते प्रेत, डायरेक्ट आले ज्ञानेश्वर महाराजांच्या पाया पडले आणि सांगितलं, महाराज आज तुमच्या कृपेने जे मी जिवंत झालोय, आता आयुष्यभर तुमच्याच चरणाशी तुम्ही जे सांगाल तेच करणार. हा, आता आपण मेलेले का जिवंत आहेत सांगाल का कोणी? मेलेले का जिवंत आहेत आपण? फक्त श्वास चालू म्हणून जिवंत आहे. मेल्यात जमाय. जोपर्यंत देवाची अनुभूती नाही तोपर्यंत माणूस जिवंत नाही. शास्त्र सांगते, मी सांगत नाही. आणि त्याप्रमाणे त्या मेलेल्या माणसांनी जिवंत झाले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आज्ञा केली, सांगितलं, माझ्या मुखातून जे पडेल ते लिहून काढ. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. बघा नाव काय, सच्चित आनंद. सच्चित आनंद. आणि त्या पदवीपर्यंत आपल्याला जायचंय. सच्चिदानंद पदवी घेणे तुका अधिकार नारायणे, कृपावलोकने दिदलासी. आपण सध्या असंच जड दुःखामध्ये आहोत. इतके दुःखामध्ये आहोत, इतके दुःखामध्ये आहोत, बाहेर निघायला तयार नाही. आणि म्हणून प्रत्येक जण आपल्या तक्रारी सांगते एकमेकाला, काय करू बाई, माझ्या घरी असं, माझ्या घरी तसं. सगळेच जण त्याच्यात अडकलेले. किती दुःख बांधवडी आहे हा संसार, सगळीकडे दुःख खचून भरलेलं आहे. इतकं दुःख आहे, इतकं दुःख आहे की थोडीशी सुद्धा जागा नाही. आणि आपल्याला पाहिजे सुख, नाही का? सगळ्यांना गरज आहे सुखाची. तुम्हाला आहे का नाही? आहे ना? असं जगात कोणीच नाही की त्याला सुख आवडत नाही. सगळ्यांना गरज आहे सुखाची. मग सुख कुठे आहे? सुख थोडी प्रमाणात नाही सांगायचं. 18 वर्ष झाले गणित प्रमाणाने यांचे पोट भरणार नाही. सगळेजण तेच ऐकू राहिले. हा, सुख पाहिजे असेल तर सुख कुठं आहे? देवाजवळ जाताना गारणं मागायला, आम्हाला बायको द्या, पोरं द्या, संसार द्या, अमुक द्या, धमुक द्या, घर द्या, इस्टेट द्या, प्रमोशन द्या. जाताना देवाजवळ कोणत्या दगडाच्या, सोन्याच्या, चांदीच्या, लाकडाच्या, बरोबर आहे नाही? देव कशाच आहे? तुमचा कशाच आहे? सोन्याचा आहे ना? चांदीचा, पितळेचा. देवाला ते देव 33 कोटी, नाही का? मग एवढेचे देव, सोन्याचे, चांदीचे, लाकडाचे, पितळेचे, आणि त्या देवाला तुम्ही सांगायला जाता, आम्हाला सुख द्या, आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या. खरं सांगा, तो देईल का? सोन्याचं देव देईल, चांदीचं देव देईल, लाकडाचं देव देईल? अरे लाकडाच्या देवाला काय अग्नीचं देव, पाण्याच्या देवाला, मातीच्या देवाला पाण्याचं देव, आणि देव बाजारचा भाजीपाला नाही. आणि अशा देवाला आपण मागतोय आणि आपलं घरानं सांगायला जातोय. कशासाठी? तर फक्त सुख मिळावं म्हणून. सुख पाहिजे, पण सुख आहे देवाजवळ. बरोबर आहे ना? तर चुकलं तर सांगायचं. ती लिंक आहे. आपल्याला पाहिजे सुख, सुख आहे देवाजवळ. आणि देव कुठे हो? सांगा अनोऱ्याचे लोक, तुमचा कुठे आहे? काशीला, बनारसला,
काश्मीरला, देऊला, नंदीला, पैठणला, कुठेही देव. उत्तर चुकलं तरी चालेल, पटकन सांगा. कुठेही देव? इथं? अरे बापरे,